नमस्कार. ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रायव्हेट BMS कॉलेजचा राऊंड 2चा काय कट ऑफ जाऊ शकतो 85% स्टेट कोटाचा, ही माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे. त्याचप्रमाणे प्रायव्हेट BMS राऊंड 1चा काय कट ऑफ गेलेला होता, दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ काय जाईल आणि त्याचप्रमाणे राऊंड 2साठी महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन BMS कॉलेज येतील का, येतील तर किती येतील आणि आले तर कोणत्या ठिकाणी ते राहू शकतात, ही माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जो व्हिडिओ आहे हा दुसऱ्या गरजू मुलांना शेअर करा. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर BMS राऊंड 2साठी किती आणि कोणते न्यू कॉलेजेस येणार आहेत. फर्स्ट जे काही कॉलेजेस आहे, आपण 2-3 दिवसा अगोदर नवीन BMS कॉलेजचा जो काही शासन निर्णय आहे, GR आहे, तो आपण शेअर केलेला होता आणि ते जे काही सर्व कॉलेजेस आहे हे राऊंड 2साठी त्या ठिकाणी येणार आहेत. ही एक तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. तर जे काही फर्स्ट कॉलेजेस आहे, कोणते कॉलेजेस येणार आहेत त्यापैकी राऊंड 2साठी, त्यापैकी फर्स्ट कॉलेज आहे ओम शांती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. गुरु मिश्री आयुर्वेद कॉलेज अँड मातोश्री बदामबाई मोतीलालजी देसाडा हॉस्पिटल शेलगाव, तालुका बदनापूर, डिस्ट्रिक्ट जालना या जिल्ह्यामध्ये हे कॉलेज त्या ठिकाणी गुरु मिश्री आयुर्वेद कॉलेज म्हणून त्या ठिकाणी येत आहे. जालना सिटीपासून हे त्या ठिकाणी खूप दूर आहे, जवळपास 15 ते 20 किलोमीटर अंतरावर हे त्या ठिकाणी कॉलेज आहे. बदनापूर तालुक्यामधील सेलगाव या गावामध्ये हे कॉलेज त्या ठिकाणी चालू होत आहे आणि या कॉलेजची जी काही इंटेक कॅपॅसिटी आहे ही 60 एवढी इंटेक कॅपॅसिटी आहे. त्याच्यानंतर सेकंड नंबरचं कॉलेज आहे श्रेयस आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल रिसर्च सेंटर, बीड बायपास रोड, सातारा परिसर, न्यू CRPF कॅम्पस, तालुका डिस्ट्रिक्ट छत्रपती संभाजीनगर. या ठिकाणी एक 100 इंटेक कॅपॅसिटीचं कॉलेज त्या ठिकाणी चालू होत आहे. थर्ड नंबरचं कॉलेज आहे श्यामराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल, पाणीव सर्वे नंबर 60, तालुका माळशिरस, डिस्ट्रिक्ट सोलापूर जिल्ह्यामधील 60 इंटेक कॅपॅसिटी असणारं श्यामराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद कॉलेज हे या ठिकाणी चालू होत आहे. या प्रकारे 3 नवीन प्रायव्हेट BMS कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये ॲड होत आहे, ते पण सेकंड राऊंडसाठी. आणि त्यामुळे या ठिकाणी जवळपास 220 त्या ठिकाणी न्यू सीट्स राऊंड 2साठी त्या ठिकाणी ॲड होत आहेत. त्याचप्रमाणे राऊंड 1मध्ये व्हॅकंट असणाऱ्या सीट आणि नवीन येणाऱ्या कॉलेजेसमधील जवळपास 220 सीट्स, अशा जवळपास 300-350 सीट राऊंड 2साठी त्या ठिकाणी उपलब्ध असू शकतात. आणि त्यामुळं BMSचा जो काही वाढलेला कट ऑफ आहे हा बऱ्याच अंशी त्या ठिकाणी कमी होऊ शकतो. तर राऊंड 2चा एक्सपेक्टेड BMS कट ऑफ काय असू शकतो याबद्दल आपण बघूया. 85% स्टेट कोटा प्रायव्हेट BMS राऊंड 1 कट ऑफ, त्याचप्रमाणे राऊंड 2चा एक्सपेक्टेड कट ऑफ त्या ठिकाणी काय जाऊ शकतो हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओपन कॅटेगरीचा राऊंड 1चा BMSचा कट ऑफ गेलेला आहे प्रायव्हेट BMS कॉलेजचा 405 आणि हा राऊंड 2साठी जाऊ शकतो 400+, म्हणजे जवळपास 4 ते 5 मार्कनं त्या ठिकाणी कट ऑफ कमी होऊ शकतो. EWS कॅटेगरीला त्या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट आहेत, परंतु प्रायव्हेट BMS कॉलेजसाठी त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचे रिझर्व्ह सीट नसतात आणि त्यामुळं या ठिकाणी कट ऑफ दिलेला नाही आहे. त्याच्यानंतर ACBC कॅटेगरीचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ गेलेला आहे 391 आणि सेकंड राऊंडचा हा जो काही कट ऑफ आहे हा 385+ जाऊ शकतो. त्याच्यानंतर OBC कॅटेगरीचा 404 एवढा कट ऑफ पहिल्या राऊंडचा होता आणि सेकंड राऊंडसाठी हा कट ऑफ 399+ त्या ठिकाणी जाऊ शकतो. विजय कॅटेगरीचा 404 एवढा पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता आणि सेकंड राऊंडसाठी हा कट ऑफ त्या ठिकाणी 395+ जाऊ शकतो. NTP कॅटेगरीचा 388 एवढा कट ऑफ गेलेला आहे आणि हा सेकंड राऊंडसाठी 380+ कट ऑफ त्या ठिकाणी जाऊ शकतो. NTC कॅटेगरीचा 404 एवढा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आहे, तर सेकंड राऊंडसाठी हा कट ऑफ 399+ एवढा जाऊ शकतो. NTT कॅटेगरीचा 402 एवढा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आहे, तर सेकंड राऊंडसाठी हा कट ऑफ 397+ त्या ठिकाणी जाऊ शकतो. SC कॅटेगरीचा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आहे 395 आणि 390+ हा कट ऑफ सेकंड राऊंडसाठी जाऊ शकतो. तर ST कॅटेगरीसाठी हा जो कट ऑफ आहे हा फर्स्ट राऊंडचा 305 एवढा होता, तर सेकंड राऊंडसाठी हा कट ऑफ 296 एवढा जाऊ शकतो. तर जवळपास सर्व कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे हा 4 मार्क ते 10 मार्कापर्यंत त्या ठिकाणी कमी होऊ शकतो.
हा जो काही कट ऑफ आहे एक्सपेक्टेड राऊंड 2 कट ऑफ 2024 हा आपण त्या ठिकाणी न्यू सीट जे ॲड होणार आहेत प्लस जे काही व्हॅकंट सीट असणार आहे ह्या दोन्ही सीटचा त्या ठिकाणी दोन्ही सीटला कन्सिडर करून हा कट ऑफ बनवलेला आहे. यामध्ये 1 किंवा 2 मार्कचा त्या ठिकाणी डिफरन्स येऊ शकतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.